नमस्कार, मी सविता नाथ ब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आपल्याला काहीतरी झटपट आणि चवदार खायची इच्छा होते, तेव्हा आपण वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असतो। अशीच झटपट आणि चवदार रेसिपी आज आपण बघणार आहोत। आपण आज एकदम हॉटेलसारख्या चवीचा अंडा राईस घरच्या घरी कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा अंडा राईस बनवण्यासाठी अगदी रात्रीचा भात उरला असेल ना, त्या उरलेल्या भाताचाही अंडा राईस खूप छान होतो। अंडा राईस बनवण्यासाठी मी इथे एक बाउल भरून भात घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर आणि पुदिना चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 4 अंडी घेतलेली आहेत, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि इथे या 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे। आणि लाल तिखट, मीठ, हळद आपल्या आवडीनुसार आपण पुढे वापरणार आहोत। अंडा राईस बनवण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून आपलं तेल आता गरम झालेलं आहे। पण आता हा कांदा घालून घेऊया। कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा छान परतून झालाय, त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकूया, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, ह्या घेतलेल्या मिरच्या आणि टोमॅटो टाकून हे छान मिक्स करून घेऊया। टोमॅटो आपल्याला छान मऊ करून घ्यायचं आहे, म्हणून आपण झाकण ठेवूया 2 मिनिटांसाठी। आपला टोमॅटो छान मऊ झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये घेतलेला हा अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया। आपण ही घेतलेली 4 अंडी याच्यामध्ये टाकूया, छान मिक्स करून घ्यायची ती। 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। अंडा आणि मसाले छान मिक्स झालेले आहेत, ते छान परतून घेऊया। हे छान परतून झाले, याच्यामध्ये आपण आता हा 1 बाउल घेतलेला भात आहे तो याच्यामध्ये आपण आता टाकून घेऊया। थोडीशी कोथिंबीर, पुदिना आणि छान हे मिक्स करून घेऊया आपण। छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। छान मिक्स झालेला आहे तो, त्याच्यावरती झाकण ठेवूया आपण आणि 1 मिनिट फक्त त्याला वाफ घेऊया। तयार आहे आपला अंडा राईस, घरच्या घरी झटकन तयार होणारी रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।